हार मानू नको, स्वामींना तुझी परीक्षा घ्यायची आहे. लवकरच चांगले दिवस येतील. लगेचच श्री स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओ पाहून झालं की लगेचच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त. सकाळी सकाळी सर्वांनाच गडबड असते डब्याची. आता तशीच मला पण गडबड आहे, त्यामुळं सकाळीच लवकरच आंघोळ वगैरे झालेली आहे माझी. झाडून वगैरे झालं आणि लगेचच डब्बा करायला लागले. आज देवपूजा केली नाही. देवपूजा आता स्वयंपाक झाल्याच्या नंतर करणार आहे. अगोदर स्वयंपाक करून घेणार आहे. सकाळी झाडून वगैरे काढताना मटकीवाले दादा आले होते. तर आमच्या इथं दारावर मटकी विकायला येते मोड आलेली. तर मटकी घेतली मी 20 रुपयाची. चला म्हणलं आज भाजीला काय करूया. रोज रोज फळभाज्या पालेभाज्या खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे. आज म्हणलं रस्साभाजीच करूया. त्यामुळं मोड आलेल्या मटकीची रस्साभाजी केलेली आहे. एकदम सिंपल पद्धतीने केलेली आहे. लाल चटणी घालून. आमच्या घरी अशीच आवडते म्हणून मी अशीच करते. आणि एक वेळेस तरी रस्साभाजी खायला पाहिजे दिवसातून. मुलांनासुद्धा दिली पाहिजे. कारण की माझे मुलं जेव्हा लहान होते ना, तेव्हा मी डॉक्टरला विचारलं होतं. तर डॉक्टरने सांगितलं होतं की दिवसातून एकदा तरी मुलांना रस्साभाजी दिली पाहिजे. म्हणजे त्यांच्या पोटामध्ये जे गॅसेस होतात, पोट साफ होत नाही, ते आजार सुक्या भाज्या खाल्ल्यामुळं, सुकं अन्न खाल्ल्यामुळं होत असतात. त्यामुळे ओलसर भाज्या आणि रस्साभाजी एकदा तरी मुलांना द्यायला पाहिजे. तेव्हापासून मी रोज एक टाईम तरी सकाळी किंवा संध्याकाळी रस्साभाजी करत असते. तशा तर मुलांना सुक्या भाज्याच आवडतात, पण रस्साभाजी पण करायला पाहिजे. तर मटकीची भाजी फोडणी दिलेली आहे. आता मी कणिक मळून घेणार आहे लगेच, एकदम सिंपल पद्धतीने. आणि सकाळीच भाजी पण आलेली होती, म्हणजे भाजीचे गाडेसुद्धा आलेले होते. तर त्यासोबतच मी पालक घेतलेली आहे, मस्त गावरानी कोथिंबीर घेतलेली आहे आणि लाल लाल टोमॅटो घेतलेले आहेत. तसं फ्रीजला मी जास्त भाज्या घेऊन ठेवत नाही, कारण दररोज ताज्या ताज्या भाज्या दारावर येतात. त्यामुळे असं घेऊन आठवड्याचा बाजार घेऊन ठेवायची गरज पडत नाही. कारण भाजीपाला शिळा होऊन जातो, मग फ्रीजमधलं अन्न शिजायला पण वेळ लागतं आणि तसं तर शरीरासाठी हानिकारक असतं. त्यामुळं आपल्या इथं ताज्या ताज्या रोज भाज्या येतात, त्यामुळं मी भाज्या घेऊन ठेवत नाही. उद्याची भाजी आज घेऊन ठेवते, बस इतकंच करीत असते. आणि पालेभाजी असेल तर आज उद्याची उद्या करायची, ते आज घेते, म्हणजे निसून ठेवता येते म्हणून. कारण सकाळी घाई गडबडीमध्ये आपल्याला निसायला वेळ भेटत नाही. आता भाजी पण झालेली आहे आणि कणिक पण मळून ठेवलेली आहे. छान गावरानी कोथिंबीर आहे, मस्त धुवून घेतलेली आहे आणि भाजीला टाकणार आहे. मला भाजीला ना कोथिंबीर खूप आवडते आणि मी खूप जास्त प्रमाणात कोथिंबीर वापरत असते. कारण कोथिंबीरशिवाय भाजीला चवही येत नाही आणि दिसायला पण छान दिसत नाही. पाहू शकता मस्त झणझणीत रस्साभाजी मटकीची तयार झालेली आहे. आता मी डब्याला सुद्धा ही रस्साभाजीच देणार आहे बरं का. चला तर मग लगेचच पोळ्या टाकायला घेते आणि पोळ्या टाकल्या की 2 पोळ्या थंड करायला ठेवते आणि भाजी पण एका प्लेटमध्ये काढून ठेवलेली आहे थंड करायला. थोडासा किचन ओट्यावर गर्दा आहे, पण मी लगेचच स्वयंपाक करीत करीत गर्दा पण आवरून घेत असते. जास्त गर्दा पडू देत नाही, कारण मलाच काम सुधरत नाही. आता त्या पोळ्या झाल्या ना, लगेचच मग मी देवपूजा करायला बसणार आहे. कारण सकाळी सकाळी मला देवपूजा करायला आवडते. अंघोळ केलेली आहे, मग स्वयंपाक केला की पहिली पोळी जी आहे ना, मी गाईसाठी काढून ठेवते आणि त्यानंतर मग खायला देते. आणि जर कधी उशीर झाला तर मग नैवेद्य दाखवायचा राहून जातो. मग देवासमोर सुद्धा साखर ठेवते किंवा दूध साखर ठेवते. अशा पद्धतीनं नैवेद्य दाखवत असते. तर बघा गाईची पोळी काढून ठेवलेली आहे आणि ही देवाच्या तिथं नेऊन ठेवलेली आहे. आता ज्यांना खायचं ते खाऊ शकतात, कारण आपण देवाचा नैवेद्य, गाईचा नैवेद्य काढून ठेवलेला आहे. आणि सध्या आमच्या दारावर छान अशा गाई पण येत आहेत. छान वाटते गाई आल्यानं. मग गाईला लगेचच मी नैवेद्य चारते, हळदी कुंकू त्यांना वाहते लावते आणि मग नैवेद्य चारते. चला आता मुलीचा डब्बा भरत आहे मी. तिची भाजी पण थंड झालेली आहे, डब्यात भरून ठेवलेली आहे आणि लगेचच पोळ्या पण भरून देते. तिला जायचं 9:45ला ती बाहेर जाते, त्यामुळं 9:45 बरोबर. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. शुभ सकाळ सर्वांना, शुभ गुरुवार सर्वांना. चला आज खूप गडबड आहे आणि गडबडीमध्ये छान अशी पूजा केली. पूजा मी गडबडीत करत नाही, निवांत करीत असते. डबा वगैरे झाला म्हणजे स्वयंपाक सगळा झाला. फक्त आता पूजा आणि पाणी भरायचं राहिले, बाकीचं गर्दा आवरायचं राहिलं, कारण सकाळी सकाळीच पाणी येते आमच्या इकडं. आणि हे बघा छान अशी पूजा केलेली आहे आणि रांगोळी पण काढलेली आहे. उंबराले पण असतं. आज थोडंसं गुरुवार असते ना, पूजाला वेळ लागतं. चला टाकी भरली, मी पाणी भरून घेते, तुम्हाला पूजा दाखवते. हे बघा पूजा केलेली आहे आणि सिंपल अशी पिवळीच रांगोळी काढलेली आहे, कारण आज गुरुवार आहे. हे कळशी
आज गुरुवार आहे आणि गुरुवार आहे म्हणून छान रांगोळीमध्ये सुद्धा पिवळाच रंग भरलेला आहे आणि निवांत पूजा केलेली आहे. त्यामुळंच अगोदर स्वयंपाक डब्बा करून घेतला, सगळ्याला जेवण वगैरे करू घातलं आणि त्यानंतर मग मी बसले पूजा करायला. आता माझं जेवण वगैरे असतं पूजा वगैरे झाल्याच्या नंतर, सगळी घरातली आवरावर झाली ना मग मी जेवण करीत असते. चला तर मग मी आता डायरेक्ट संध्याकाळी भेटत आहे. दिवसभरात काहीही शूट केलेलं नाही कारण दिवसभर मी घर आवरण्यात गेले. मी घर आवरीत होते, 2-3 रूम सगळे आवरून घेतले. आता उद्या मला किचन आवरायचं आहे, त्यामुळं मी अगोदरच सगळे घर आवरून घेतले. मग मुलीनं छान साबुदाणा भिजवलेला होता, तिला खायची होती संध्याकाळी साबुदाणा उसळ. मग साबुदाण्याचे उसळ करायला घेतले. तर तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि अर्धा बटाटा बारीक फोडी चिरून घातलेला आहे. दिवसभर काम करून करून दगदग करून डोकं दुखत होतं माझं, डोक्याला हात लावित होते मी. तर त्यानंतर छान अगोदर तेलामध्ये बटाटा परतून घ्यायचा आहे आणि बटाट्याला मीठ लागावं म्हणून थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता बटाटा शिजला ना मग साबुदाणा घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आबडधोबड वाटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. आता ह्याला 5 मिनटं झाकून ठेवून छान साबुदाणा शिजून घ्यायचा आहे, म्हणजे वाफवून घ्यायचा आहे. जेव्हा साबुदाणा छान वाफल्या जातो ना त्यावेळेसच मग मस्त छान साबुदाणा लागते. आणि ऐन वेळेला संध्याकाळच्या 8 वाजले, ऐन वेळेला केटलीत बघितलं तर तेलच नाही. मग मी तेल आणायला लावलं आणि त्यानंतर साबुदाणा करायला घेतले. मग चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. मला लाल तिखटमधली साबुदाणा खिचडी खूप आवडते. मी पोह्याला पण लाल तिखटच वापरत असते कारण हिरव्या मिरचीतले आवडत नाहीत पोहेसुद्धा. लाल मिरचीचे एकदा करून बघा, खूप टेस्टी लागतात. मी कारण हे एकदा प्रवासात माहूरला गेले होते तेव्हा खाल्लेली आहे लाल मिरचीतले पोहे, त्यामुळं मी खात असते, मला फार आवडलेले होते. चला तर मग झाकून ठेवले आणि वाफायला ठेवलेले आहे. आता एवढे भांडे पडलेले आहेत, भांडे घासून घ्यायचे अगोदर, त्यानंतर तुम्हाला भेटते. किचन वाटा वगैरे सगळं आवरून झालं आणि साबुदाणा खिचडी पण झालेली आहे आणि भांडे पण घासून घेतले. आता आम्ही दोघीच जेवणार होतो, मग तिला पण दिले मी खायला आणि मला पण घेतले. आणि 2 लेकराचे 2 चोचले असतात, एक म्हणला मला भात खायचा आहे आणि एक म्हणली मला साबुदाणा. त्याच्यासाठी साधा भात लावला आणि आमच्यासाठी साबुदाणा. मग तिच्यासोबत मी पण साबुदाणा खिचडी खाल्ले आणि थोडासा भात खाल्ले. आणि असं होतं दिवसभराचं माझं रुटीन. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत जा. तुम्ही व्हिडिओला लाईक करीत नाहीत, व्हिडिओ पाहता पण लाईक करीत नाहीत. व्हिडिओला लाईक करीत जा. माझं पण छोटंसं रुटीन असतं आणि सिंपल असं रुटीन असतं तुमच्यासारखं, ते मी तुमच्यासोबत शेअर करीत असते. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.